रश्मीज यमी फूडमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे। आज मी चवळीची रस्सा भाजी बनवणार आहे लंचसाठी। पण चवळीची रस्सा भाजी म्हणजे पालेभाजी नाही, चवळीची कडधान्यांची भाजी। चला तर मग बघूया कशी बनवायची चवळीची रस्सा भाजी। इथे मी चवळी सोबत बटाटा पण घेतलाय। आपण बटाटा आणि चवळीची रस्सा भाजी करूया। कुकरमध्ये मी इथे चवळी टाकून घेते आणि ती स्वच्छ धुवून त्यामध्ये 1 ते 1.5 ग्लास पाणी घालून आपण कुकर लावून घेऊया। आपल्याला कुकरच्या साधारण 4 ते 5 शिट्ट्या मीडियम गॅसवर करून घ्यायच्या। इथे मी 3 कांदे घेतलेत, माझ्याकडे सारखे कांदे नव्हते, 2 छोटे होते। 1 टोमॅटो घेतलाय आणि आपले जे बटाटे आहेत त्याचं साल काढून आपण स्वच्छ धुवून बाजूला ठेवून घेऊया आणि इकडे टोमॅटो कट करूया। टोमॅटो आपल्याला बारीक चिरायचा आहे आणि कांदे पण आपल्याला बारीक चिरून घ्यायचे आहेत। इकडे बघा आपल्या कुकरच्या शिट्ट्या पण होत आहेत। अशाच आपल्याला 5 शिट्ट्या मीडियम गॅसवर करायच्या आहेत। बटाट्याच्या पण आपल्याला चौकोनी फोडी कापून घ्यायच्या आहेत, जास्त मोठे पण नाही आणि जास्त बारीक पण नाही। आपले बटाटे आता कापून झालेत, ते मी पाण्यात घालून ठेवते म्हणजे ते लाल पडणार नाहीत। इथे आपल्या सगळ्या भाज्या कापून झाल्यात। आता मिक्सरच्या भांड्यामध्ये मी खोबऱ्याचे काही काप घेते, साधारण अर्धी वाटी असेल। 7 ते 8 लसणाच्या पाकळ्या घेतल्या, 1.5 इंच आलं ठेचून घेतलंय आणि आता हे मिक्सरमध्ये बारीक करून घेऊया। हे बघा आपलं वाटण छान बारीक झालंय, साईडला ठेवून देऊ। आपला कुकर पण थंड झालाय। आता झाकण उघडून बघूया आपण की आपली चवळी कशी शिजली आहे ते। हे बघा आपली चवळी एकदम मस्त शिजली आहे, जास्त गाळ पण नाही झाला। तर कढई तापत ठेवली आहे मी, आता 3 पळ्या तेल टाकून घेते। त्यात अर्धा चमचा मोहरी घालतीये मी आणि अर्धा चमचा जिरं घालतीये। जिरं छान मस्त फुललं आणि मोहरी तडतडली की त्यामध्ये कढीपत्ता घातला मी आणि इथे कांदा पण घालून घेते। कांदा छान परतवून घ्यायचा आहे आपल्याला, तो छान मस्त लालसर झाला की आपल्याला त्यामध्ये टोमॅटो घालायचे। जो आपण 1 टोमॅटो बारीक चिरून घेतला होता तो। टोमॅटो पण छान असा परतवून मऊ झाला की त्यामध्ये आपल्याला सुके मसाले घालून घ्यायचेत। सुक्या मसाल्यांमध्ये मी इथे पाव चमचा हळद घालतीये आणि 1 मोठा चमचा लाल तिखट घालतीये आणि अर्धा चमचा गरम मसाला घालतीये। हे छान मस्त परतवून घ्यायचे। सुके मसाले चांगले परतले गेले की कलर छान येतो आपल्या भाजीला। हे परतवून झालं की मग आपण त्यामध्ये जे वाटलेलं वाटण होतं ते घालून घेऊया। हे बघा असं चांगलं परतवून घ्यायचंय। थोडंसं पाणी घातलं होतं मी, कारण ते थोडं सुक्क झालं होतं। आता आपल्या मसाल्याला छान साईडने तेल सुटलंय। आता या टायमाला आपण त्यामध्ये जे कापून घेतलेले बटाटे ते मी घालते ह्याच्यात आणि बटाटे घालून ते चांगलं परतवून घेऊ। बटाटे आपल्याला शिजवून घ्यायचेत, कारण आपण चवळी आधी शिजवली आहे कुकरमध्ये, बटाटे शिजवायचेत म्हणून त्यामध्ये मी पाणी घालून शिजवणार आहे। पण त्याआधी मी माझ्या चवीप्रमाणे मीठ घातलंय आणि आता 1 ग्लास मी पाणी घालून बटाटे चांगले शिजवून घेणार आहे। ते थोडंसं ढवळून घेऊया आणि थोडी उकळी आली की झाकण ठेवून आपण बटाटे चांगले शिजवून घेऊया। मी इथे 5 मिनिटं त्याला झाकण ठेवून चांगलं शिजवून घेतलंय। बघूया आपण आपले बटाटे शिजले गेलेत की नाही। हे बघा मी फोकने तुम्हाला थोडंसं घेऊन कापून दाखवते। हे बघा झालेत आपले बटाटे। आता जी चवळी शिजवून घेतली होती ती मी ह्यामध्ये घालते आणि चांगलं मिक्स करून घेते। हे बघा इथे आपली चवळी बटाटा रस्सा भाजी तयार झाली आहे ना सोपी। मी त्यावर थोडी कोथिंबीर पण घालते, मस्त चमचमीत झाली आहे। आता ही आपण सर्व करूया। खूप जास्त वाटण न वाटता मसालेदार भाजी खाण्याऐवजी अशी साधी सोपी चवळीची भाजी खूप टेस्टी लागते। तुम्ही पण नक्की करून बघा। कुठलीही रस्सा भाजी म्हटलं की भाकरी खावीशी वाटते, म्हणून मला पण आज भाकरी खाण्याचा मोह आवरला नाही गेला। मी ज्वारीची भाकरी बनवते, तुम्ही कुठलीही भाकरी बनवू शकता। ज्वारीची भाकरी, तांदळाची भाकरी, कुठल्याही भाकरीवर किंवा नुसत्या भातावर सुद्धा ही रस्सा भाजी खूप छानच लागते। तुम्हाला जर माझ्या रेसिपी आवडत असतील तर प्लीज लाईक करा आणि कमेंट करून मला सांगत जा, म्हणजे मग मला पण कळेल की तुम्हाला माझ्या रेसिपी आवडतात की नाही।
तुमच्याशी बोलता बोलता इथे भाकरी पण झाली आपली. बघा कशी मस्त टम्म फुगली आहे. चला आता आपण आपलं ताट पण वाढून घेऊया. ताटात मस्त गरमागरम भाकरी, आपली चमचमीत चवळी बटाटा रस्सा भाजी आणि गरमागरम वाफळता भात. हे बघा आपला लंच रेडी. चवळीची रस्सा भाजी, ज्वारीची भाकरी आणि भात. छान झालाय आजचा लंच. तुम्ही पण नक्की करून बघा. आणि हां, माझ्या रेसिपी तुम्हाला आवडत असतील तर माझ्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका, म्हणजे अशाच छान रेसिपी तुम्हाला पुन्हा बघायला भेटतील. अशाच मस्त रेसिपी घेऊन आपण पुन्हा भेटूया. बाय.